أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال ما مكنني فيه ربي خير فأعينوني بقوة أجعل بينكم وبينهم ردما آتوني زبر الحديد حتى إذا ساوى بين الصدفين قال انفخوا حتى إذا جعله نارا قال آتوني أفرغ عليه قطرا فما استطاعوا أن يظهروه وما استطاعوا له نقبا قال هذا رحمة من ربي فإذا جاء وعد ربي جعله دكا وكان وعد ربي حقا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد काल जे कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्या भितर हजरत जुल्करनैन रहमतुल्लाह अलैहिसो तीसरो जे कोणतो सफ़र होतो शमाल हरी थिंगा गेला मग का वाक़या पेश आयलो की थिंगाची मनशे सांगले की ही दोन गुडा दरम्यान जे कोणतो ठाव अशे हिंगाच्यान याजूज माजूज ही कौमाची मनशे येवन आमचे ऊपर हमला करतात आमची जमीन सगळी ताराज करतात ता सबब तुम्ही एक दरम्याने आमकां वनत घालून देया तेजे का खस येतलो तुमचे का तेजे फायदा जातले आमी तुमकां ते दितले ह्या पसा भितर जपणी जाली तरी हजरते जुल्करनैन तेजो जवाब का दिले तेजे म्हाका किशी काम जालें हेजी तफसील अल्लाह ताला फुडल्या आयता भितर सांगला ते फरमावता अल्लाह ताला क़ाल मा मक्कन्नी फीही रब्बी खैरुन जुल्करनैन बल्ले मुझो परवरदिगार जे कोणती चीज़ा ऊपर मका कुदरत यानी जे कोणते वसाइल देलाटे ती चीज़ बल्ली बेहतर अशे फ़अईनूनी बिक़ुव्वतिन तुम्ही आपली ताकतेन मुझी मदद करा अजअल बैनकुम व बैनहुम रदमा मी तुमचे आणि त्यांचे दरम्याने व्हडली थोरत्तोर वनत घालता आतूनी जुबर अल हदीद तुम्ही लोखडीची व्हडली व्हडली प्लेटे हाडून म्हाका देया हत्ता इदा सावा बैन सदफैन एटला सारखे जे घेतात ते दोन गुडाचे दरम्याने बराबर जातले बराबर जाले क़ाल अनफुखू तेन बल्ले के ता उजो फुका हत्ता इदा जअलहू नारन जे घेतात ते उजा भितर तब्दील जाले क़ाल आतूनी उफ्रिग अलैहि क़ित्रा बल्ले म्हाका करगल्ले पितल हाडून देया या तांबे हाडून देया मे ते तेजा ऊपर घालता फमस्ताउ अन यظहरूहु वमस्तताउ लहू नक़बा तेन तेजे ऊपर येगूको सकल ना तेजे भितर येगड करूको सकल ना क़ाल हादा रहमतुम मिन रब्बी बल्ले ही मुझे अल्लाह सो मुझे ऊपर इनाम हो फ़इदा जाअ वअदु रब्बी जअलहू दक्का ये किता मुझे परवरदिगारा सो वादा येतलो तरी हेका भूसो करून जमिनीचे बराबर करतलो वकान वअदु रब्बी हक्का मुझो परवरदिगारा सो वादा बरहक अशे हिंगा हजरते जुल्करनैन का जवाब दिले सांगले मक्कन इमक्किन वलन फुडे को सांगले होते कि पूरा कंट्रोल देवचे आणि पूरा वसाइल देवचे हर चीजेचे मक्कन्ना लो फिल अर्ज बोलून आयले होते की जमिनीवर हुकूमत करू का तेजे का सोर्सेस अशे का वसाइल अशे अल्लाह ताला म्हाका पूरा दिलाटे याको तेन बल्ले की मक्कन्नी म्हाका जे कोणते वसाइल जे कोणते सोर्सेस जे कोणती दौलत आणि जे कोणती ताकत जे कोणतं कंट्रोल जे कोणतं पवर अल्लाह ताला दिलाटे तो भल्ली बेहतर अशे तुम्ही जे कोणतो पगार म्हाका देऊ चाहता तेजानो भल्ली ज़्यादा चीज़ों म्हाका अल्लाह दिलाटे तासो
मी पगार काही घेऊचे नाही, म्हाका दुडाची काही जरूरत नाही. हे व्हडली माणसाची बेनियाजी. हे जो संबंध ज़्यादा असर पड़ोचे जे कोणते अल्लाहचे नेक बंदे रहता, अल्लाह अगर देलो तरी ते आपली बेनियाजी साबित करता. खास करून बादशाह राहतात, हुक्मरान राहतात, त्यांची जिम्मेदारी राहता की आपले जे कोणते माताहत वाटत, रिआया वाटत, त्यांची हिफाजत करूची. त्यांचो जे काय खास पाणी असे का किधर चालता सवस पलवचे का जरुरियात असे त्यांची किशी त्यांची मदत करू शकता. त्यांना देवची फिकीर करूची, घेणूची फिकीर करूचे ना. आज उलटे झाला असं मग घेणूची फिकीर करतात, देवची फिकीर करतात. त्यांच्या उपर एहसान करूचे. जे घेतात त्यांच्या उपर एहसान करतले ते आमचे ताबे जातले. न्यागो तिशी झाले हजरत ते दुलकरनैन भले मागा काय नका पगार नका मका, तुम्ही माझी मदत करा, आपली ताकद आहे मजदूर मागा द्या, मी त्यांना घेऊन काम करतो. किंतु नतीजा का झालो हजरत जुल्करनैन आपला काय नका भले सवाज आपण खर्चदा भले तरी माणसे हर तरफान त्यांना सपोर्ट करू तयार झाले. अगर हेन पगार घेऊन करते, कमिशन घेऊन करते तरी माणसांना सपोर्ट देऊचे दूर देते सोडते. हिंगा सम्मू त्यांचं सपोर्ट देवायला ते अल्लाह ताला हिंगा सांगता की त्यांनी भरले मा मक्कन्नी फीहि रब्बी खैरुन. जे कोणती चीजे भितर अल्लाह ताला मका कंट्रोल दिलाटे, जे कोणते सोर्सेस आणि जे कोणते वसाईल मका अल्लाह ताला दिलाटे ती भरली बेहतर असे, भरली असे. मका तुमची जरूरत नाही तुमची दुडाची, तुमच्या पगाराची, तुमच्या कमिशनची. फ़अईनूनी बिक़ुव्वतिन, आन युईनु बल्लन ताउन करूचे, मदत करूचे. कुव्वत बल्लन ताकद, तुम्ही आपली ताकदेन आपले वसाईलान मुझी मदत करा आणि तुम्ही मका मजदूर द्या, म्हणजे कामा भीतर तुम्ही साथ द्या. अजअल बैनकुम व बैनहुम रदमा. रद्म बल्लन वंती बोलता मजबूत वनत, इसलिए वनत रद्म असल बल्लन जे कोणती चीजो एका ऊपर एक घालतात. जे की 7-15 नवारी रहता एका ऊपर एक घालतात. सौबुन मुरद्दम बल्लन त्या कापडा ऊपर किंवा फाटला तरी एका डावर 2 खंडकी लावून त्याला बराबर. आजकाल डॉक्टर सर मास्क लावतात, एका ऊपर एक लावतात. एक मास्क लावला बीजे त्याच्या ऊपर लावतात, त्याला डबल ट्रिपल इसी करूचे. रद्द मन बला इसलिए बनत कि एका ऊपर एक घर भल्ली मजबूत केले, एकदम ताकतवर भल्ली थोरत तर को भल्ली मजबूत बल्ले कि अजअल बैनकुम व बैनहुम रदमा. बैन बलन दरमने, कुम बलन तुमचे, बैनहुम बलन त्यांचे आणि तुमचे दरमने में मजबूत वनत घालता. आणि 2 गुडे होती, गुडा दरमधली वाटे त्याला पट्टिरली माणसे जे कोणते याजूज माजूज कबिलाची माणसे होते. काल सांगून गेले होते की एक गैर महजब कौम यांची सरिश भीतर का फितरत भीतर का लढाई झगडा लूट मार ही चीज़ो घालून गेली होती. ही खास करून जे कोणती याफिस बोलून हजरत नूह अलैहिस्सलामचे पुत होते, तिसरे त्यांची नस्ल हे जे त्याला अक्षर हे कस हे जे कोणते रशिया भीतर वाटे, चायना भीतर वाटे, युरोप भीतर वाटे, ही पुरा त्यांची कस नसली आणि यांची फितरत पडा तुम्ही लूट मार लड़ाई झगड़ा जुल्म सितम एकच दुनिया भीतर केले. रशियाचो जे किता गलबा जालो तिगाचे मुसलमाना एकदम ताराज करून उकवले. युरोपचो गलबा जालो सगळे आपली रियाय जेकडले मुसलमान राव दुसरे त्यांना बर्बाद करून उकवले. तर चायना को तशीच आपली इलाका भीतर जे कोणते एगोर वगैरे वाटे त्यांच्यावर जे काही जुल्म करते वाटे त्याच्यानं फुडे को जे कोणावर जुल्म केलो इतना त्यांची ताकद बिजी उभरते वाटे फोन से का करता करला. यांची फितरत भीतर जुल्माची तीकच कौम याजूज माजूज बोला यांची वडली हे होती ते कैद करून गेली. थोकडी माणसे त्यांची वरली, ते का तुर्क बोलतात, तुर्क बोला माणसे तुर्की बोला तुर्की ना. ही जो कोणते अकवाम वाटत चायनाचो असे या रशियाची जे कटली कौम असे युरोप असे एका तुर्क बोलतात. अखेर भीतर बिजी यांची सिरी लढाई जातली, यांचो गलबा जातलो पण होतो. हे जे अंग्रेजाचो वगैरे गलबा झाला असं भल्लीचं माणसे का याजूजी कौम बोलतात. अंग्रेजा बाद मुफस्सिरीन आजकालचे बरोला याजूजी कौम बोला. ही एकच नसली पुरा वडल्या पट्टीकडे उंची वाटत अजून आयला तातारी आयल्या ती कोई एकच नसल्याची यांची फितरत भीतर घालून गेली. तरी ही जे कोणती कौम होती बार बार येऊन हमला करते राहते होती, त्यांची बोडाची पुरा बर्बाद करूची. त्यांनी सांगले की आम्ही भली परेशान वाटले हे तारचान भली दूर राहते होते. वडली वडली घोडाचे पट्टीर त्यांची बस्ती होती. लेकिन दरम्याने जे कोणती एक वाड होती ती वाड को भल्ली वडली होती. तिघाच्यान वक्तन फोक्तन येऊन हमला करते राहते होते. संमेलनी माणसाकडे ती ताकद नव्हती. ते भरले की आमका एक वनत घालून द्या. तेत्ता त्यांनी सांगले की तुम्ही मका माणसे द्या, मी 2 गुणा दरम्याने वडली जबरदस्त वनत घालून देता.
ती वनद एटली मजबूत होती की बीजी ते नेऊ शकल ना. तेजे सब किशी वनद घातले बदले आतुनी जुबर अल हदीद आता युती बल देऊचे यानी हाडून देया. धूळ में देता चीज़ों में देता लेकिन तुम्ही उखलून हाडा तरच्यान. जुबरातून की चीजमा जुबर बल्ला खांडकी व्हडली व्हडली प्लेटे हदीद बल्ला लोखंड व्हडली व्हडली लोखडेची प्लेटे हाडा फातरे काढले थिंगा व्हडली व्हडली लोखडेची प्लेट. ते जमानाची का टेक्नॉलॉजी होती आमी आजमो जाना. आज आमी व्हडलो टेक्नॉलॉजी दौर बोलतात. किशी हाडले तेन व्हडली व्हडली लोखडेची व्हडली व्हडली प्लेटे बोले ते हाडा बोलले. हाडले प्लेटे एका ऊपर एक धरवले. एक व्हडली प्लेट धरवले तेजे ऊपर उजो घातले. बीजी धरवले बीजी उजो घातले. बीजी धरवले बीजी उजो घातले. केदे व्हडले तेन केदे व्हडले होते. तेजी जे कोणती ऊस पण होते. ऊस कितली ऊस होते ते बाज मुफस्सिरीन बोरला 250 फीट पण बाज बोरला 1800 फीट खाली त्याची उसई होती वाडी त्याची. दिगई कितली होती तकरीबन हिसाब मारना 500 किलोमीटर जाता खाली दिगई. आणि थोरी कितली होती तकरीबन 250 किलोमीटर जाता. किती व्हडली वनद जाऊन कसती. आणि ते घोडे जे कितली ऊपर होते तेजे बराबर केले ते का घोड़ों का वनद का क्या मलको पड़ला. इसी तेजे ऊपर एक प्लेटे धरवते गेले खाल उजो करून जे तर पूरा प्लेटे धरून दोन घोडे जे कोणते होते सेम घोडे बागिलापर्यंत तेजे ऊपर से पावले तरी बल्ले काय उजो लावा बल्ले उजो लावले सगळे होणे कणदन सगळं जे किशी जल्ला मग तांबे रखा जाता उजो जाता उजा किटापर्यंत जाता. तिशी झाला मग सांगले की जे कोणते तांबाची चिदोसर राहतो ना जर्मन तांबे ते करगोन हाडा बल्ले उसा भितर घालून एकदम करगोन त्याचे पाणी करून हाडा बल्ले. इतली ऊपर होते ते किशी गाठले कोणती टेक्नॉलॉजीने ते का उजो लावले दोडलो उजो लागला माणूस बगला असू शकना. इतली उसय वाजून किशी त्याच्यावर गाठले की ते पाणी जे कोणते तांबो करगल्ले जे कोणते पाणी होते या लोखंड या तांबे बोलतात पितल बोलते करगल्ले जे कोणते पाणी होते एकदम होणे कण ते बीजी उपरला घातले ते काय एकदम चिपको बोलून ते किशी घातले का घातले आम्ही आजमवला. तुमचं दिमाग कसं असेल ना तेदी व्हडली टेक्नॉलॉजी अल्लाह ताला त्यांना दिलं होतं. ते जे का झाले एकदम तुप्पड झाले आणि एकदम इशी झाले की ते का बीजी माणूस भितरली जे कोणती एगडे होती सव्वच भिजली आणि एकदम तुप्पड झाले आणि एकदम ऊस व्हडली वनत झाली तोर एटली मजबूत झाली ना कोणी ऊपर येगू शकता ना कोणी ते एगड करू शकता. ते अल्लाह ताला हिंगा सांगता की त्यांच्याकडे सांगले की आतुनी जुबर अल हदीद माका तुम्ही लोखंडाची व्हडली लोखडीची प्लेटे हाडून द्या. ते मग ती प्लेटे तशी प्लेटे धरले त्याच्या ऊपर उजो लावले बीजी प्लेटे धरले ते मग त्याच्या ऊपर बीजी काठी घालून उजो लावले बीजी धरले अशी धरवते एकदम ऊपर सर व्हायले. हत्ता इदा सावा बैना सदफ सावा विसावी बोला बराबर जाऊचे. सदफ बल्ला घोडा बोलतात ती घोडे एकाचे सामने एक राहतात ही बागील राहता बागिलाची दोन जे कोणती बडियो राहता एक दुसराची फली बगला साम्य राहता तरी ती घोडे जे कोणती घोडे एक दुसराचे साम्य बराबर राहतात दोन घोड्याचे दोन्ही बराबराचे ते का सदफ बोलतात. बाकी घोडा बोलना सहा दफा बोला साम्य अचानक येऊचे एक दुसराचे मुकाबिल जे कोणती वडले घोडे सेम राहता ऊस ते का सदफ बोला. बैन सदफेन बोला दोन घोडे तेजी वाडी जे कोणती त्यांनी प्लेटे धरत होते लोखडीची ते घोडाची दोन्ही घोडाचे दरम्याने बराबर पावले कितली ऊस घोडे होते तितली ऊस पावले. हत्ता इदा सावा बैन सदफैन कालन फुकू पूरा झाला मग बोलले येतं त्याला उजो मारा बोलले आणि उजो लहान होतं तर उजो फुकते होता नफा फुक बोला फुकूचे त्याची काय ह्याच्यानं फुकले एटली ऊस का ते तो डोंगर उजो लागला मग का लोक दौडलो कितलोशी किलोमीटर ते माणूस बगला असू शके ना कोणती टेक्नॉलॉजी होती का होती अल्लाह काच कळता. हत्ता इदा जाअलहु नारन जे घेतात ते सव्वस लोखडीची प्लेटे उजा भितर तब्दील झाले. नार बोला उजो सगळे उजा भितर तब्दील झाले आणि उजा किटापर्यंत झाले एटलो त्याच्या भितर हे झालं. काल आतुनी उफ्रिग अलैहि क़ित्रा बल्ले जे कोणते तिंगा ते तांबाचे हे होते ते करगून धरवले होते एकदम उन्हें कण करून पाणी करून सगळे तांबे लोखंड या तांबे जे कोणते पितल बोलतात ते काय जर्मन जावं का बोलतो तिसली धात एकदम पाणी करून धरले होते करगून करून उन्हें कण आले ते केटलो राज केले होते एदे व्हडले एटलोशी किलोमीटर दूर तेजे ऊपर खारोचे पण केटलो होते ते आम्ही आजमावू शकना.
भले हाडा मी त्याच्यावर घालता कातार बोला कचरा आणि एटली पत्तल केले की कचरा जाऊन खाली पडतात ते भले हाडा मी उपरला घालता भले ते कोणती टेक्नॉलॉजीने घातले अल्ला घाल ते घातला मग का झाले जे कोणते लोखंड होते लोखंडीची जे कोणती झरियो बिरियो होती त्याच्या भीतर ते पाणी गेले आणि आपसाभीतर एक दुसरा मिळवले चिपकवले एकदम इशी चिपकले की गुडापर्यंत झाले ते एटली तुप्पड झाले की माणूस त्याच्यावर एगूच हडबडे राहिला आणि काही करून एगू शकते एटली तुप्पड एटली घटफातर एटली उसं हे उपर एगूसो सवाल करत नाही आणि एटली मजबूत की ते एगड करू सको सवाल नाही ते का हिंगा बल्ले की हत्ता इदा सावा बैन सदफैन दोन गुडाचे बराबर दरम्याने पावले ते दोन गुडाचे दरम्याने त्याची वाडी दोन गुडाचे बराबर झाली दोन साईटावर जे कोणते दोन गुडे होते कॉल अनफुखू बल्ले ते का उजो फुका तुम्ही हत्ता इदा जाअलहु नारन जे किता ते का उजा भीतर तब्दील केले बल्ले आतूनी उफ्रिग अलैहि क़ित्रा आणि हे जे कोणते करगल्ले ते पाणी असे लोखडीचे या जर्मनाचे ते हाडा मी त्याच्या उपर घालता अफ्राका युफ्रेको बोला त्याच्यावर पाणी घालूचे फमस्ताउ एटली मजबूत झाले बल्ले की पट्टीकडे इस्तताउ बोलन कुदरत धरूचे जहारा यझारू बोलन त्याच्या उपर एगूचे आणि एटली पडलो उस गुडो एटली तुप्पड के त्याच्यावर माणूस एगूचो सवालच नाही फमस्ताउ यझारू त्याच्या उपर त्याने एगूगच सकलना वमस्तताउ लहू नक़बा त्याच्या उपर एगड करूकच सकलना एटली मजबूत अशी आणि हदीस भितर येता की एटली मजबूत झाला हा की ते तोडूसू ते का सवाल करत नाही माझं मनसे बोलतात की खे असे का असे तुटल नाही तुटून गेले ते जात मनसे पुरा आले जात याचा खाली भंडाल आहे हदीस भितर त्यांची जे कोणती चिदो कालकुशमार चिदो सांगलो होतो तिरमिजीची मुस्नद अहमद वगैरे भितर रिवायत असे की ते या माजूची जे कोणती कौम येतात एक व्हडली पलटण येतात आणि सगळं दिसते तो जे कोणती वनत असे ते का फोडूची कोशिश करतात पण ते फोडते जे घेता भरली दूर सर पावतात त्यांचं जे कोणतं अमीर बोलता फौसे करियो म्हणून त्यांनी वता दुसरे इसाला बी तिशीच राहता इशीच जाते राहतले जे घेता क़ियामते दिसा अल्लाहचो हुकुम जे घेता येतलो की तुटू कास ते दिसा जे घेता करू येतले तेत्ता जे घेता भरली पुढे सा पावला मग तो बोलतो फौसे इन्शाल्ला येऊ बोलतो इन्शाल्ला बोलतो तेत्ता दुसरे इसायला मग जे घेतले केले होते तेटलेच राहतले तेत्ता जे कोणते तोडला मग शी बाहेर येतले जे की पाईप फुटून पाणी बाहेर येतात बडबड 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 हजारो लाखोनो बिलियनो इंसानाचे 100 गुना ज्यादा त्यांची तादाद असे आमची ही दुनियाची मनशापासून त्यांको इंसान ते इशी येतले हुम मिन कुल्ली हदबी यनसलून इशी दागडतेले उपरलान गोडा उपरलान झारून खाल पडायला बरं एटली तेजी सरी एटली फास्ट येतले केटलो पाणी असे सवस पिऊन काढतले केटलो माणसे मिळले त्यांना मारून खाऊन काढतले सवस चिद बर्बाद करून घालतले ते जमानाचे जे कुठले मुसलमान जे सांगले हजरत ईसा अलैहिस्सलाम मनशा जे ते तेव्हा राहतले हजरत ईसा अलैहिस्सलाम दज्जाल खतम झाला मग होती याजूज माजूज कोमा सोडून होतले तेत्ता हजरत ईसा अलैहिस्सलाम सम्मा घेऊन कोयतूर पर वसून निघतले ते तेव्हा भरली मार्गी इशी सांगले की एक गायचे माता तकरीबन अर्धो किलो भंगार ते देऊन घेऊनचे माणसे तयार जातले एटली भूकमारी जातली ते टेमा उपर ते सगळी दुनियाची माणसे यात्री निघतले या बर्बाद जातले जे कोणा अल्लाह वरवून छाता ते वरतले तेला भितर ह्याच्या भितर निघून बाकी समाधान बर्बाद करतले जे की तर दुनिया भितर कोणी राहूचे नाही त्यांचे साम्य एक गुडा उपर होतले इस्रायलचे आजकालचे ठवार एक गुडो असे तिघा अजून एक तीर घेऊन इसा हादीस असले ऊपर मारतले घेन अल्लाह तरफ इनको इंतजाम मतलब कि तीरा तांबे रखत लावाला पर खाल फटवतले तेन बोलते जमीन चले इंका को मारले ऊपरले आसमाना को मारले आमची कद हुकूमत तेत्ता हजरत ईसा अलैहिस्सलाम जे दुआ करतले बद्दुआ करतले त्यांच्या खिलाफ तरी अल्लाहचो अजाब येतले एक दिसा भितर इशी मरतले की नातल्ला परे ते मग त्यांची तिंगा लाशो पडून राहतली वी अल्लाह तर्फे दुआ करतले एक पिछले किस्माचे अलग किस्माचे परिंदे आणि सम्मा खातले आणि काढून गोतले त्याच्यामुळे पाऊस पडून सगळी जमीन साफ जातली ते बिगी ते ईसा अलैहिस्सलाम त्याच्या मग तकरीबन 40 वर्षाचे राहतले अमन अमान जातलो त्याच्या मग बिजी पुरा माणसे जे कोणते मुसलमान राहतले कोणती एक बिमारी येतली हल्लू 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 समूह मरतले त्याच्या मग दुनिया भितर जे घेता खराब माणसं राहतले ते क़ियामत येतली तो जे घेता ते फोडून ते नाही ते तसं ती वनत फुटूचे नाही माणसे बोलतात नाही ह्याचे पर कलाक बोटो झाली टेक्नॉलॉजी राहते ते येऊन राहत मारू राहत हे राहत ते राहत ही सर त्यांची कौमो ही तीनोही जे कोणते
युरोप बल्ले या रशिया बल्ले या चायना बल्ले या आसपासचे कौमो बल्ले ही ह्यांची ही नसली एकच ही लेकिन तेन जो कोणते पट्टीर निघला तेन अजून भार आयला तेन तेच टेमार येतले जे कोणते टेमार अखीर भितर सांगून गेला हा ते टेमार का एक थोडी मुद्दा सब दुनिया भितर राहतले तेमा खतम जातले बाकी ही जी कोणती तबाही अशी ह्यांची कौमान येतली तुर्क तासो बल्ले ही कौमा के तेरा का बलन सोडूचे ही थोकडी माणसे का होती खानदान यांचो बाद माणसे बरोला 12 खानदान होते 11 खानदान ते सेटावर होते एक खानदान लुटमार करून बाहेर गेलो होतो ते वरले सपोज बोलून ही युरोप आणि यांसर तिकून ते वाटत जराशी ती पुरा कौमो एकच ती बहरहाल का तिची हालत अशी अल्लाहकच कळता ते बोलता की तेजे मग किंवा वनस जातली जे की तासा अल्लाहचो हुकूम येऊचे ना हे उपर एगूको सकूचे ना तेजे भितर काही हेगड करूक सकूचे ना ही जे किंवा वनस सगळी ते इतली मजबूत आज दुनियाचो बादशाहांना का बोलता आपण केल्लो बोलून फखरेन का बोलतो अल्लाह घालता लेकिन तेन जे किंवा पूरा सगळी तामीर झाली तेत्ता बल्ले काल हादा रहमतुम मिन रब्बी हे जे काही झाला हा मुझे परवरदिगाराची नेमत मुझे काही झाले नाही ही वन तामीर झाली को दुश्मनापासून तुमका रोखवल्लो को हे सा वसाईल मुहैया केलो ही सव्वज अल्लाहची नेमत हेजे भितर म्हजो काही हिस्सा नाही हे त्यांचे एक नेक आणि सालेह जावची दलील माणूस केदोडले काम करो आपण केलो अल्लाह हरी त्याची निस्बत करू का तेजे मग भले ही केटली मजबूत राहो हेन काही करू शकू लेकिन फैदा जा वादू रब्बी मुझे परवरदिगाराचो जे किता वादा येतलो आणि ही कौमा भायर काढूचो तरी जाअलहू धक्का बलन बिलकुल भूसो करूचे एका भूसो करून जमिनीचे बराबर करतलो एकदम चुरचुंबूर करून जमिनीचे बराबर जाऊ सकता है क़यामत टेमार को जाऊ सकता या क़यामत हिस्सा को जाऊ सकता आणि सांगले वकान वादू रब्बी हक्का मजो परवरदिगाराचो जे कोणतो वादाचे बराक जाऊन कच रातलेची हेजे भितर कांय जावंक सकेना बहरहाल ही जे कोणती आयतो अशे हेजन बाद उलमा हेको एक तरीन मसाइल भलीसा अक्स केला एक तरीन जे कोणते सांगलो की जे कोणतो बादशाह राहता ते जो या जिम्मेदार फर्ज की आपली रियायाची हिफाजत कशी करू का दुश्मनापासून हेज्यापासून किसी त्याची हिफाजत करू का काका त्यांची जरुरियात अशी पुरा करूचे त्याची जिम्मेदारी थी जे किंवा तो पुरा करतलो त्यांचं ताऊन म्हणतलो दुसरे हिंगा जे कोणते केले तेन जे कोणते डाकवे तारजन हमला करते होते तेंका रोखूच्या सब सगळी वनत घातल्या हेजेन भली सो उलमा इस्तेदलाल केला की जे कोणते इसले डाकवे राहता चोरे राहता हेंका रोखूच्या सबब सदा तुमच्या सबब झैल वगैरह करू शकता हेको एक झैल ना पटर काढलं त्यांना बंद केलं एवढंच सकेना ही जायते इस्तेदलाल करून बोलता की झैल वगैरह जे कोणते करतात डाकवा चोरा जे कोणान दुनियाची मनशा नुकसान जातात त्यांना रोखूच्या सबब ही चीज को करू शकता तीसरी चीज जे कोणते सांगले जे कोणते बादशाह राहतले जिम्मेदार राहतले संमेलनाची काही खिदमत करता तरी ते तो तेका इवज घेणं जे इवज घेतलो तरी संमेलनाकडे तो वेलू राहणार इवज घेटल नाही तरी त्याची एक इज्जत त्याचं एक हे राहता मकाम राहता संमेलना त्याचे मग गुलाम जाता त्याची खिदमत करू हर वक्त तयार राहता हे जे कोणतं जिम्मेदार राहता बादशाह राहता तेका आपण देऊची कोशिश करू का घेऊची कोशिश करू नये चौथी चीज के अल्लाह ताला जो किती वडली नेमत अशी आम्ही आठव करते राहू का आपण किती वडले काम करू आपल्यारी निस्बत करू नये ही सव्वस निस्बत हो अल्लाह री करू का अल्लाह ताला ही सिफात आमचे भितर पैदा करून आमकां कसं आपले रजामंदीचे मुताबिक काम करूचे आम्ही